सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली। अज्ञातांसह 5 ते 6 जणांनी फिर्यादी प्रशांत जाधव यांच्या घरासमोर येऊन मर्सिडीज कारची दगडांनी तोडफोड केली, तसंच घराच्या दिशेने गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी प्रशांत नानासाहेब जाधव यांनी केलाय। फिर्यादी प्रशांत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते घरी असताना सीसीटीव्ही मध्ये काळ्या रंगाची स्कोडा कार त्यांच्या अपार्टमेंटच्या गेटवर येऊन थांबल्याचं दिसलंय। त्यातून 5 ते 6 जण खाली उतरून पार्किंगमध्ये आले आणि आरडाओरड करत असताना त्यांच्या नावाने शिवीगाळ करू लागले। जाधव यांनी खिडकीतून पाहिलं असता यापूर्वी त्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड तसंच धमकी दिल्याचा आरोप असलेले भूषण गोसावी, दानिश शेख, स्वप्नील मोरे तसंच इतर साथीदार असल्याचं त्यांनी ओळखल्याचा दावा केलाय। आरोपींनी त्यांच्या मर्सिडीज कारवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। तक्रारीनुसार भूषण गोसावी यानं फिर्यादींना बाहेर येण्याचं आव्हान देत कमरेतील गावठी पिस्तूल काढून त्यांच्या दिशेनं एक गोळी झाडली, मात्र ती गोळी फिर्यादींना न लागता कारच्या बोनेटवर आदळली। घटनेनंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत जो प्रशांत जाधवला साथ देईल त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय। त्यानंतर सर्व आरोपी काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून अनुराधा टॉकीच्या दिशेनं पळून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसल्याचंही फिर्यादींनी सांगितलंय। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट घटनास्थळी दाखल झाले। फिर्यादीच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक रोड।